हेलो एवरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि हा पहिला ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण आम्ही दिवाळी सेलिब्रेट करायला गेलेलो एका एनजीओ मध्ये जे की आहे टिटवाळ्याला आणि त्या एनजीओचं नाव आहे जीवन संवर्धन फाउंडेशन। मी आधीही गेलो त्या एनजीओला व्हिजिट करायला, बट कॉलेज थ्रू गेलेलो ऍक्टिव्हिटी म्हणून। बट यावेळेस माझा एम खूप वेगळा आहे कारण मी यूट्यूब चॅनल चालू केलंय, त्यात फक्त डान्स व्हिडिओज नाही येणार आहेत, इन्क्लुडिंग डान्स व्हिडिओज, ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स अँड मोस्ट ऑफ तरी माझा एम हाच आहे की मी एनजीओ व्हिजिटचे जास्तीत जास्त करून व्हिडिओज मी अपलोड करू। काही गिफ्ट्स आम्ही त्यांच्यासाठी घेतलेले दिवाळीला, स्टेशनरी गिफ्ट्स आम्ही घेतलेले, जसं की तुम्ही बघू शकता ड्रॉइंगसाठी आम्ही त्यांच्यासाठी क्रेयॉन्स घेतलेले, पेन्सिल किट होता 4-in-1 आणि एक प्रॅक्टिस बुक आम्ही बनवलेली जेव्हा आम्ही लास्ट टाइम व्हिजिट केलेला, तर तेव्हाचा हा एक फोटो आहे। प्रॅक्टिस बुक आम्ही एक बनवली आहे, बघू शकता। तर ही ऍक्टिव्हिटी म्हणून आम्ही एक डेमो बुक बनवलेली की बाबा आम्हाला एक ऍक्टिव्हिटी करता येईल त्यांच्यासोबत। मी आधीही गेलेलो तेव्हाही मला ती पूर्ण इन्स्पायरिंग वाटलेलं आहे अँड आताही मला वाटले। यावेळी जेव्हा मी गेलो तेव्हा खूप त्यांच्यासोबत मी एन्जॉय केलं, खूप काही ऍक्टिव्हिटीज केले, खूप काही गोष्टी त्यांनी मला शिकवल्या, खूप काही गोष्टी मी त्यांना शिकवल्या। तर खूप इन्स्पायरिंग वाटलं आणि खूप एन्जॉय केलं मी या व्हिजिटला। होप सो तुम्ही कराल अँड लेट्स गेट स्टार्टेड। आम्ही इकडे आलोय दिवाळी साजरी करायला आणि स्पेशली तुमच्यासोबत आम्ही करणार। कोणी इकडे म्हणजे असं आहे की बाबा म्हणजे त्याला अभ्यास सोडून फक्त म्हणजे अजून आवड आहे, कला असेल, स्पोर्ट्स असेल, तर कोणाला जर काही आवड असेल तर त्याने एकदा हात वरतो, चांगली गोष्ट आहे। तर जर कोणाला आवड आहे तर त्यात तुम्हाला खूप म्हणजे अभ्यास पण करायला लागेल। प्रत्येक गोष्ट फक्त असं नसतं की आपल्याला क्रिकेट खेळता येते तर आपण नुसतं क्रिकेट खेळून जातो, त्याच्याला आपल्याला टेक्निकल विचार पण करायला लागतो। तर सगळ्या गोष्टीत एक असं असतं की तुम्हाला नॉलेज पण घ्यायला लागेल आणि टेक्निकल पण तुम्हाला बरोबर आणि हे तुम्हाला हेल्पच होणार आहे, खूप जागी मदतच होईल। चालेल, पहिले आम्ही तुम्हाला देऊ, मग सगळे बसूया आपण, तुम्हाला मी समजवतो काय काय करायचं काय काय, कारण तुम्हाला युजच होणार आहे। ठीक आहे, तुमच्यातला कोणी कोणी आहे मला आता डान्स केलेला आपण सर्वांनी आठवतंय कोणाला? ठीक आहे, अशा काही काही आहेत नॉलेज वाले। तर पहिला पान जर तुम्ही उघडला तर त्यात आहे इंग्लिश अल्फाबेट। तुम्हाला यात काय करायचं, तुम्ही अभ्यासाला बसलाय ए पासून जो वर्ड येतो तो काय ऍपल, ठीक आहे। आणि इथे तुम्ही अगर बघितलं जो ए लिहिलंय, ठीक आहे, सेकंड लाईन पासून एक कॅपिटल आहे आणि एक स्मॉल आहे, ठीक आहे। तुम्हाला त्याच्यावरती आधी एकदा गिरावून बघायचं की प्रॉपरली एक कसं लिहितात, ठीक आहे। आणि जेव्हा तुम्ही खाली लिहा। हा सर, नमस्कार, माझं नाव विशाल पवार, मी जीवन संवर्धन फाउंडेशन या संस्थेमध्ये मागच्या 4 महिन्यापासून कार्यरत आहे। हे आमचे मित्र आहेत, आम्ही सर्व मिळून इथे टिटवाळा जो प्रकल्प आहे तो सर्व मिळून आम्ही सांभाळतो। तर जीवन संवर्धन फाउंडेशन हे मागच्या 16 वर्षापासून मुंबई ठाण्यामध्ये जे बेघर मुलं आहेत, जे रस्त्यावर राहतात, मंदिराच्या बाहेर राहतात, प्लॅटफॉर्मवर राहतात, रेल्वे रुळावर राहतात, पाईपलाईनचा जो पाईप आहे त्याच्या खाली राहतात आणि मोकळी जागामध्ये जे असे पूर्ण बेघर आहेत आणि ते मुलं शिक्षणापासून वंचित आहे, त्या मुलांचं शिक्षण करून त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम आमची संस्था गेल्या 16 वर्षापासून करत आहे। मुंबईमध्ये साधारणतः 1.25 लाख ते 1.5 लाख असे बेघर मुलं आहेत जे की त्यांच्याकडे फक्त 2च पर्याय आहेत, एकतर चोरी करून आपला पोट भरणे किंवा भीक मागणे। ह्या 2 पर्यायामुळेच ते त्यांचं उदरनिर्वाह करत असतात आणि त्यांचे पालक पण पूर्ण व्यसन करणारे असतात।
ते त्यांच्या मुलांकडून भीक मागून घेतात किंवा त्यांना चोऱ्या वगैरे करण्यासारख्या गोष्टींमध्ये पाठवतात किंवा ते मुलं चोऱ्या करतात. असं सर्व ही परिस्थिती मुंबईमध्ये आहे. पण त्या मुलांना आम्ही इथं आणून त्यांना शिक्षण, त्याचबरोबर त्यांना स्किल बेस्ड एज्युकेशन, ज्या गोष्टी पाहिजे, शिस्त, संस्कार, अनुशासन, आरोग्य, स्वच्छतेचं महत्त्व, ह्या सर्व गोष्टी आम्ही त्यांना इथं शिकवत असतो. आणि इथं शिकल्यानंतर त्यांना देशाचा एक चांगला सज्जन नागरिक घडवणे हे आमचं मूळ हेतू आहे. असं आम्ही त्यांना शिक्षण देत असतो. मुंबईमधली एवढी वाईट परिस्थिती आहे की ड्रग्स रॅकेट सुद्धा ह्या मुलांच्या मार्फत तिथं चालवल्या जातात. आमच्या इथं साधारणतः रेड लाईट एरियामधले आलेली मुलं आहेत, काही कॉलगर्ल्सची मुलं आहेत, ड्रग रॅकेटमधले मुलं आहेत, भीक मागणारी मुलं आहेत. हे सर्व प्रकारचे मुलं आमच्याकडे आहेत. असं सर्व काम आमचं जीवन संवर्धन मध्ये चालते. आमच्या आता सध्या 3 युनिट आहेत. एक टिटवाळ्यामध्ये मुलांचं चालू आहे, ठाण्यामध्ये जय भगवान बाबा हॉल 3 हातनाक्याजवळ हरिओम निवास सर्कलला तिथं मुलींचं स्वतंत्र मुलींचं प्रकल्प आहे. आणि आता आमचं बदलापूर आंबेशिवला मुलांचं एक स्वतंत्र 500 मुलांचं 3,500 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शनाचं काम चालू आहे आणि तिथं पण आमची मुलं. अशा 3 ठिकाणी आमचे 171 मुलं आहेत. आतापर्यंत आमच्या संस्थेमधून 88 मुलं हे शिकून स्वतः त्यांच्या पायावर उभे राहिलेले आहेत. तर आमच्या संस्थेमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीची मदत करता येईल ते तुम्ही मदत करू शकता. असं काही नाही की आम्हाला ह्याच पद्धतीने किंवा पैशाच्या स्वरूपामध्येच तुम्ही मदत करू शकता. तर तुम्हाला जे पॉसिबल आहे ते तशी मदत तुम्ही करू शकता. आता दिवाळी चालू आहे तर मुलांना गोड जेवणासाठी तुम्ही एका वेळेचं जेवण स्पॉन्सर करू शकतात किंवा संपूर्ण दिवसाचं जेवण स्पॉन्सर करू शकतात. हे पण शक्य नाही झालं तर एका वेळेसचं नाश्त्याचं ते तुम्ही स्पॉन्सर करू शकतात. मुलांसाठी फटाके तुम्ही स्पॉन्सर करू शकतात. नवीन कपडे आहेत, जे आम्हाला त्यांना शिकण्यासाठी जे आवश्यक साहित्य पाहिजे ते तुम्ही स्पॉन्सर करू शकतात, ते देऊ शकतात. एखाद्या मुलाचं तुम्ही वर्षभराचं शिक्षण, त्या मुलाला दत्तक घेऊन त्याचं वर्षभराचं शिक्षणाचा खर्च तुम्ही करू शकता. आम्ही सहलीला जातो तर त्या मुलांना एका मुलाचं सहलीचा खर्च किंवा जे काही सहलीचा खर्च आहे तिथं तुम्ही मदत करू शकतात. लाईट बिल आहेत, त्याचबरोबर मुलांना स्कूल बसची फी आहे, तिथं आपण मदत करू शकतो. आम्हाला जे काही दैनंदिन गरजेच्या वस्तू लागतात, किराणा असेल, इतर काही सामग्री आहे, स्वच्छतेच्या वस्तू आहेत, अशा सर्व प्रकारचं मदत जे होईल. आणि हे बी नाही पॉसिबल झालं तर तुम्ही इथं येऊन आमच्या मुलांना महिन्यातून तुम्हाला ज्या गोष्टी येतात ते शिकवण्याचं मदत असेल, जुने कपड्याची मदत असेल, असे ज्या ज्या प्रकारची मदत यथाशक्ती जी मदत करता येईल ते तुम्ही करू शकता. धन्यवाद. मला त्यांना बघून असं थोडं वाटलं की अगर सगळे फॅसिलिटीज नाही आहेत तरी ते एवढं चांगलं काहीतरी करतायत, एवढं चांगलं काहीतरी, म्हणजे त्यांचे जो डिसिप्लिन आहे त्याच्यावरती ते चालत आहे. तर घरात जरी आम्ही पण अजून एवढे डिसिप्लिन आहेत, आम्ही पण संडे म्हटल्यावरती लेटच उठतो, तर आमचं चाललं. पण त्यांचं तसं नसतं. त्यांना अगर एखादा टाइम दिलाय त्या टायमावरती सण चालला. अगर डिसिप्लिन त्यांच्याकडे आहे तर लाईफमध्ये लहान पोरगा अगर तो जेव्हा तो तसा ग्रो होईल तर तो डिसिप्लिनमुळेच तो कुठे ना कुठेतरी सक्सेसफुल होणार. अगर डिसिप्लिन आहे तर तो कधी फेल होणारच नाही असं मला तरी वाटतं. म्हणून मी पण कधी कधी असं ट्राय करतो की मी पण डिसिप्लिन राहू किंवा काय राहू, मी थोडा आपल्या लिमिट्समध्ये थोडाफार राहतो. बट मला इकडे आवड झालेली म्हणून मी ह्यावेळेस मागच्या म्हणजे 2 महिन्या आधीच माझा प्लॅन होता हे सगळं करायचं. म्हणजे गणपतीलाच मला यायचा असा प्लॅन होता. बट माझा जो डान्सचा ग्रुप होता ते थोडे बिझी होते. ते बोलले की आपण देवी येते देवीच्या वेळेस थोडं त्यांची इंजुरी वगैरे झाली, मग त्यांना पॉसिबल नाही झालं. तर मी माझ्या मित्रांना कॉल आउट केला तेव्हा आपण करूया का, कारण मला ते जावतच नव्हतं. म्हणजे किती वेळ वाट बघणार, असं करत करत मग एकदा सुटलं तर मग ते राहून जातं. म्हणून मी मित्रांना थोडं हसलसे मी बोललो की बाबा आपण करायचं. म्हणजे उत्कर्ष आणि राजेश आधी जे आलेले त्यांच्याशी पण बोललो. ते लोक तर एक जर्मनीला असतो आणि एक दिल्लीला असतो. तिकडून ते लोक हे सगळं बुक वगैरे मध्ये मला हेल्प करतो. त्यांना पण असं वाटत होतं की अगर तुझी इच्छा आहे तर तू कर. कुठे ना कुठेतरी मला एक म्हणजे आता मी जेव्हा लास्ट टाइम आलेलो तेव्हा मला नाही आठवत की मला असं म्हणजे आता माझं असं झालंय की मी जेव्हा रात्री झोपतो ना असे कधी फोन बघत डोळे बंद झाले तरच मला झोप लागतो. पण मला तो एक दिवस आठवतो जेव्हा मी इकडे येऊन गेलेलो त्या पोरांना जेव्हा असताना खेळताना मी बघितलं
तेव्हा मला नाही आठवत की मी रात्री फोन घेऊन बसलो असेल कुठला पिक्चर बघत आहे मला झोप लागली असेल कंटाळा आला. तसं नाही, मी बेडवरती पडलो मला आली सोय. माझ्या इमॅजिनेशन मध्ये डोक्यात तेच चाललेलं की बाबा ते पोरं एवढं हसत खेळत राहत आहेत, त्यासाठी आपण काही केलं पाहिजे. पण आता पण जेव्हा मी इकडे येत होतो तेव्हा म्हटलेलं की बाबा यांच्यासोबत भले आपण किती जाऊ दे, म्हणजे काही असेल आपलं ओव्हरऑल बजेट वगैरे किती जाऊ दे, मला व्हिजिट करायचं. म्हणून मी स्वतःच्या दादांना एकदा फोन केला की बाबा एक असं एनजीओ सांग. मी म्हटलं की अगर मला जिथून असं क्लिक झालेलं की बाबा आपण चालू केलं पाहिजे, तिथेच का नाही आपण पहिलं परत एकदा व्हिजिट करूया. म्हणून मी दादाला बोललो, दादा मला बदलापूरवाला सांगत होता, मी म्हटलं आपण तो चिल्ड्रन्स डेला करू. पण पहिले मला अगर जिथून मला लिंक आली आहे की बाबा आपण लाईफ मध्ये काय केलं पाहिजे, मला तिथूनच टाकलं. म्हणून मी इथून चांगलं गेलो. वन टू थ्री फोर. कॅमेरा असेल पुढे, कॅमेरात बघून स्माइल करायचं आणि फक्त एवढा करायचा. ठीक आहे, एवढा करा म्हणजे मला पण चांगलं वाटेल. माझ्या व्हिडिओ मध्येच आहे तेवढं. तुम्ही की बाबा एक स्टेप एवढी बारीक पुरा आहे. माझ्या क्लासमध्ये पण लहान लहान पोरं, माझ्या क्लासमध्ये जे आहे की इथे डान्स क्लास घेतो ना, तिथे पण लहान लहान पोरं, ते पण थोडं असं त्यांना पण इंटरेस्ट आहे. आणि त्यांच्या मम्मी पप्पांचं कसं असतं की बाबा त्यांनी फाट करून आयुष्यात पुढे गेलं पाहिजे. तसं नसतं. आपण लहान आहोत, आपल्याला शिकायला वेळ लागतो. मी स्वतः गेले 12-13 वर्ष झाले डान्स करते. ठीक आहे, थोडंफार माझं आत्ताशी नाव झालंय. मी काय नाव घेऊ शकतो, मला आवड म्हणून मी कसलो. मी कोणालाही म्हणजे असं कधी कधी काय होतं की बाबा क्लासमध्ये अगर कोणाला फीस वगैरे द्यायचा प्रॉब्लेम होतो, कधी फीस पण नाही घेत. म्हणून मी फीस वगैरे साठी डान्स नाही करत. ठीक आहे, जे काय असेल ते मला आवड आहे म्हणून करतो. ठीक आहे, या जवळ या, माझं जवळ 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 हात केला रूट लांब गोविंदा गोविंदा करून पाहिजे. हे बघ असं असं आपण तसं एक इकडे हात. ठीक आहे, मान पण जाणार आणि हे पण जाणार. ठीक आहे, 5 6 7 8 बोलल्यावर करायचं. ठीक आहे, 5 6 7 8 गो 1 2 3 4. ठीक आहे, शाबास. चल, आपली नजर कधी पण अशी असते वरती. ठीक आहे, त्यांनी आपल्याला काय होतं माहिती का, एक कॉन्फिडन्स येतो. ठीक आहे, अगर समोरच्या आपण डोळे घालून आपण डान्स करतोय तर आपल्याला एकदम असं स्ट्रॉंग फील होतं. ठीक आहे, आपण जेव्हा पण आता आजकाल कसं चाललंय माहितीये का, सगळे डान्स करतात पण सगळे खाली बघून डान्स करतात. तर त्यांना भीती वाटते. ती अगर ते भीती घालवलीत ना किंवा तुम्ही डान्स करणे एवढे कुठे डान्स करवाल ना किंवा तुम्हाला कोण थांबवून. ठीक आहे, आणि जेव्हा पण तुम्ही प्रॅक्टिस करता एक स्टेप घ्यायची कुठून पाहिजे, टीव्ही मध्ये बघितलं, कुठे फोन वरती बघितलं, एक एक स्टेप करायची. आपण एक स्टेप बघितली, त्याचा हात कसा जातोय असं असं, तर आपण पण असंच नाही करत. त्यांनी कसं होईल की आपल्याला ना मग एक मेमरी मसल जी असते ना आपली, ती एक स्ट्रॉंग होऊन जाते. कधी पण गाणं वाजणं आपण सरळ चालूच करणार. ठीक आहे, एक 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 गोष्ट अशी. कधी मी आलो पुढच्या वेळी सरांनी वगैरे मला सांगितलं की एक छानशी सांगितलं, आता सांगतो एक स्टेप थोडं आपण. ठीक आहे, आम्ही एक बसवतो, एक ठिकाण बसवतो. दादाला फक्त फॉलो करा, आता तुम्ही माझ्यासोबत करा. ठीक आहे, या इकडे 3 जण एक 3 जण एक. तो चंदू थोडं छोटा कर. चंदू बाय तुम्हाला घ्यावं गेला. मी इकडे करतो. ठीक आहे, होप सो तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. अगर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब टू द चॅनल. तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट सेक्शनमध्ये सोडून द्या. अँड तुम्हालाही अगर वाटत असेल आपण पण एनजीओ व्हिजिट केलं पाहिजे तर बिंदास मला मेसेज करा, आपण सोबत एनजीओ व्हिजिट करूया. अँड तोपर्यंत टेक केअर, भेटूयात लवकरच नेक्स्ट एनजीओ व्हिजिटला. बाय.